दिलेल्या मजकुराचे वाचन खालीलप्रमाणे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली. मनसेचे अधिकृत उमेदवार अंबरनाथ भालसिंग व राहुल जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमान नगर व परिसरात नारळ फोडून करण्यात आला. या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आदी विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. मनसे शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी या समस्या ऐकून घेत प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असून नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. आज रोजी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अंबरनाथ भालसिंग तसेच राहुल जाधव यांच्या प्रचारार्थ फेरी इथं काढण्यात आली. प्रचार फेरी त्यास इथल्या नागरिकांनी उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आमची नागरिकांना विनंती आहे की आम्ही आत्ता जो वार्ड फिरलो त्या वार्डात प्रभागात अनेक समस्या आहेत. तिथं रोड नाही आहेत, वेळच्या वेळ पाणी येत नाही आहे, घंटा गाडी येत नाही आहे, लाईटीची व्यवस्था नाही आहे. तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतोय की आमचे हे जर 2 उमेदवार तुम्ही निवडून दिले तर या प्रभागाचं नंदनवन कसं करायचं ते आम्ही तुम्हाला कसा विकास होतो या आमच्या 2 उमेदवारांच्या मार्फत या प्रभागाचा भरघोस असा विकास आम्ही करू. तशीच माझी कळकळीची अशी विनंती आहे या प्रभागातील नागरिकांना की रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा व या प्रभागात एक ऐतिहासिक असा विजय घडवून आणा की हे आमचे जे उमेदवार आहेत हे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत. त्यांच्यावर फॉर्म भरल्यापासून दबाव तंत्राचा वापर करण्यात आला. आजपर्यंत त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यात आलाय. आमच्या या उमेदवारांना लाखोची आमिषे सुद्धा दिली, पण ही आमची पोरं विकली जाणारी पोरं नाहीत, ही प्रामाणिक पोरं आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला खात्री देतो की एकदा या आमच्या 2 युवकांना संधी द्या. निश्चितच आम्ही प्रभागाचा खूप असा सुंदर कायापालट करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अंबरनाथ भालसिंग आणि राहुल जाधव यांच्या प्रचारार्थ आम्ही आज इथे प्रचार फेरी काढलेली होती. पण या प्रचार फेरीत असं जाणवलं आम्हाला की इथल्या म्हणजे जे नागरिकांचा आहे तर तो उदंड प्रतिसाद ह्या दोघांना आहे. आणि आमची निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि अनुक्रमणिका आहे आमचा 2 राहुल जाधव यांचा 2 आहे आणि अंबरनाथ भालसिंग यांचा पण 2 आहे. तर मला असं वाटतं की इथल्या नागरिकांनी, इथल्या प्रभागातल्या जनतेने ह्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आणि ह्या नवोदित जे उमेदवार आहेत की ज्यांची पाटी कोरी आहे, कुठलाही भ्रष्टाचाराचा यांच्यावर आरोप नाही आहेत, अशा उमेदवारांना ह्या प्रभागातल्या लोकांनी निवडून द्यावे. तर जर तुम्ही ह्यांना निवडून दिलं तर निश्चितच मनसे हा पक्ष असा आहे की जो विकासाच्या मुद्द्यावरच बोलतोय. कोणाच्याही आरोपावर बळी न पडता किंवा कुठलाही आम्ही आरोप प्रत्यारोप करत नाही, तर फक्त आम्ही विकास करतो आणि या विकासावरच तुम्ही आम्हाला मतदान करा आणि भरघोस मतांनी निवडून द्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 17 येथे प्रचार फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार 17 मधील सर्वसाधारण पुरुष अंबरनाथ भालसिंग यांचा अनुक्रमांक आहे 2 व केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील अनुक्रमांक 2 अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार आहेत राहुल गोरख जाधव. हे तळागाळापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. नागरिकांना बेरात्री ते मदतीला धावून जातात आणि आतापर्यंत केडगावमध्ये असा इतिहास घडलेला नाही का कुणी निम्म्या रात्री जे जनतेचे कामाला आलेले आहेत. हे जे आमचे 2 उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून ह्या आमच्या 2 उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्यात यावी ही नागरिकांना विनंती करतो. प्रचार फेरीत शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर, महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, उपशहराध्यक्ष संदीप चौधरी, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश गायकवाड, मनसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.